मित्रांनो, छात्रों के गुंज या कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत, महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आता त्यांच्या येण्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय, पण हा उत्साह त्यांना सत्तेपर्यंत पोहोचू शकेल का? तुम्हाला काय वाटतंय? कारण जे काही राहुल गांधी आता करतायत त्याचे परिणाम किंवा त्यांना पाठिंबा हा सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणावर मिळायला सुरुवात झाली आहे. आणि अशा वेळी त्यांचे नेते फक्त राहुल गांधींवरती डिपेंड राहून जर पुढे जायचा प्रयत्न करत असतील तर ते शक्य होणं अवघड दिसतंय. आणि त्याचप्रमाणे राहुल गांधींना मिळणारा वाढता पाठिंबा हा भाजपासाठी धोक्याची सूचना जरी असेल तरीही तो तेवढा त्यांना त्रासदायक ठरणार नाहीये जोपर्यंत काँग्रेस तळागाळातल्या लेवलला जाऊन काम करणार नाही तोपर्यंत. हा जो कार्यक्रम आहे तो छात्रों के गुंज हा जो कार्यक्रम आहे तो सध्या एक काय म्हणतात त्याला कवर्ड एन्व्हायरमेंट मध्ये होणारा कार्यक्रम आहे आणि त्यावरती सिलेक्टिव्ह लोक आहेत असं प्रथमदर्शी दिसतंय. भरपूर लोकांना पहिल्यांदा वाटलं असेल की हा कार्यक्रम ओपन ग्राउंडवरती किंवा सगळेच विद्यार्थी त्यामध्ये असतील सहभागी होण्यासाठी. पण आता जे आहे लोकांना माहिती असेल की काही लोक आहेत महिलांसाठी मुलींसाठी विशेषतः हा कार्यक्रम आहे आणि त्या पार्टिसिपेट होणार आहेत, त्या राहुल गांधी यांच्या बरोबर इंटरॅक्ट होणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये. तर आत्ताचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये किंवा काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्यांमध्ये किंवा त्याच पद्धतीनं जे लोक आहेत की जे भाजपला विरोध करतात त्यांच्यासाठी उत्साह निर्माण होतोय असं दिसतंय. पण तरीही असं वाटतं की काँग्रेसला भरपूर मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे, कारण की आत्ताची जी स्थिती आहे ती CJPच्या आंदोलनानंतर देशामध्ये तयार झालेली स्थिती आहे की तिथे लोकांना विरोध स्वतःचा करण्यासाठी किंवा विरोध बोलून दाखवण्यासाठीच व्यासपीठ मिळाले असं वाटायला लागलेलं आहे. पण अशा वेळी ज्यावेळी राहुल गांधी एक विरोधी पक्षनेते आहेत आणि भावी पंतप्रधान म्हणून त्यांचा उल्लेख केला जातोय लोकांच्याकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून, त्यावेळी त्यांनी कुठेतरी बेस लेवलला काम करणं गरजेचं आहे असं वाटतं. आता एक वातावरण तयार झालंय त्याचा ते फायदा घेत आहेत. पण तरीही महाराष्ट्र काँग्रेसचा आपण पाहायला गेलं तर तीच लोक आहेत, तेच नेते आहेत. त्यांनी किती सामान्य लोकांच्या पर्यंत कनेक्ट ठेवलाय किती नाही ठेवला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण राहुल गांधी सेंट्रलमध्ये राहून किंवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरण तयार करतील आणि त्याचाच फायदा आपल्याला होईल या आशेवर बसलेले सुद्धा काही न करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जर राहुल गांधींनी तयार केलेल्या वातावरणाचा फायदा काँग्रेस नेत्यांना घ्यायचा असेल तर त्यांना तळागाळापर्यंत जाऊन काम करावं लागेल. आत्ता सध्याची स्थिती सोशल मीडियावरती भाजपा विरोधात दिसत असली तरीही ती पूर्णपणे तशी परिस्थिती नाहीये. आत्ता ते सत्तेमध्ये आहेत, लोक त्यांच्याकडे जात आहेत कामासाठी आणि भाजपच्याच नेत्यांच्या पुढे पाठी करून स्वतःची कामं करून घेत आहेत. आत्ताचा जो कार्यकाळ आहे पुढच्या इलेक्शनपर्यंतचा, त्या कार्यकाळामध्ये जर भाजपानं आणखीन चांगल्या पद्धतीने काम केलं तर हे काँग्रेसला जे आत्ता वातावरण झालंय किंवा आता आपल्या बाजूने कल झुकतोय असं वाटतंय त्याचा काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांनी जास्तीत जास्त करून लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. फक्त राहुल गांधी यांचा चेहरा आश्वासक वाटतोय, मीडियामधून त्यांना सपोर्ट भेटतोय, त्यांनी बोललेल्या भाषणांना किंवा त्यांनी केलेल्या इंटरॅक्शनला लोक मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा देत आहेत. या बेसवरती काँग्रेस निवडून येऊ शकत नाही. काँग्रेसला जर निवडून यायचं असेल तर त्यांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.